नीरदाभा पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम् सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना शिरसाष्टांग नमस्कार करतो. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग दंडवत घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. आणि आपण सगळे मिळून आजच्या अभ्यासाला प्रारंभ करूया शांती मंत्राने. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. काल आपला मंत्र सुरू आहे. 12वा पहिला अध्याय दुसरी वल्ली मंत्र क्रमांक 12. आणि म्हणून तम दूरदर्शम गूढमनु प्रविष्टम गुहाहितम गौहरेष्टम पुराणम अध्यात्म योगा दिगमेन देवम मत्वा धीरो हर्ष शोको जहाति. तम दूरदर्शम गूढमनु प्रविष्टम गुहाहितम गौहरेष्टम पुराणम अध्यात्म योगाधिगमेन देवम मत्वा धीरो हर्ष शोको जहाति. अशा प्रकारे आत्मज्ञानाचं काय फळ आहे त्याबद्दल आपली चर्चा सुरू होती. आणि काल आपण बघितलं की तम दूरदर्शम अस्तेती. आत्मा कसा आहे, अतिशय सूक्ष्म असल्यामुळे त्याचं दर्शन अत्यंत क्लेशदायक आहे. त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. दर्शनानंतर आनंद आहे, पण दर्शनापूर्वी काय करावं लागतं. पीक आल्यानंतर आनंद आहे, पण पीक येईपर्यंत जमिनीला नांगरण्यापासून ते पीक विकण्यापर्यंत जे श्रम आहे, जे कष्ट आहे, त्या कष्टांना दुःख असं म्हणतात.
जीवनात दुःख उचलायला माणसाची तयारी आहे प्रपंचासाठी, पण स्वतःच्या आत्मसुखासाठी, म्हणजे स्वात्मसुखासाठी दुःख उचलायला माणूस तयार नाही. माणूस जगाला ओळखायला तयार आहे, पण माणूस स्वतःला पाहायला तयार नाही. आत्मा अतिसूक्ष्म आहे, सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे, तो लपून राहिल्यासारखा आहे. आणि म्हणून स्थूलदर्शी लोकांना आत्मा गवसत नाही, वैराग्यहीनांना आत्मा सापडत नाही. इंद्रिय विषय सुखाच्या नादी जे लागलेले आहेत त्यांना आत्मा गळसत नाही. उलट ते खोल खाईमध्ये जातात, त्यांना आत्मा सापडत नाही. मला स्वतःला ओळखण्याची माझी प्रवृत्तीच नाही. हा असा तो तसा, हे वागण्याची आमची सतत सवय आहे. आणि मग आम्ही जगावर आपल्या समजुतीनुसार काय करतो, शिक्के मारतो. हा माणूस मूर्ख आहे, हा माणूस शहाणा आहे, त्याला अक्कलच नाही, हा असाच वागतो, तो चांगलाच नाही. जगावर आपल्या समजुतीनुसार आम्ही शिक्के मारतो, लेबल लावतो. पण माझ्यावर लेबल लावून देण्याची माझी तयारी नाही. काय लेबल लावायला पाहिजे? मी आत्मा आहे असा शिक्का श्री गुरूंनी माझ्यावर मारून दिल्यानंतर सुद्धा आम्ही तो स्वतःवर लागू देत नाही. काही लोक फार निष्णात असतात. फणस जर सोलायचं असेल तर हाताला तेल लावायचं असतं, म्हणजे फणसाचा चिकट गर हाताला लागत नाही. तसं श्रीगुरूंनी दिलेला अनुग्रह आपल्या अंगी लागू न देणारे महाभाग असतात, आणि जगाचं अंगी लागू द्यायचं नाही, ते सोडून जग सगळं अंगावर उडवून घेतात. जन्म आला हेला, पाणी वाहू वाहू मेला. माझ्या कुटुंबियांचं भलं कोणी करून घ्यायचं मी, मुलाबाळांचं भलं कोणी करायचं मी, आणि स्वतःच भलं करायचं राहूनच जात. वैराग्यहीनता. सगळं जग ममत्वानी बांधल्या गेलं आहे, आणि मीपणातनी गुंफल्या गेला आहे. त्या स्थूल दृष्टीवाल्याला वर्म समजण्याची शक्यताच नाही. आणि म्हणून असा अतिसूक्ष्म आत्मा समजणे अत्यंत कठीण आहे. का आपण केनोपनिषदातही पाहिलंय, ना हम मन्ये सुवेदेती नो न वेदेति वेदच, यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेद. आम्हाला आमच्या ज्ञानेंद्रियावर खूप जास्त भरोसा असतो. 2 मिनिटात आजच्या शब्दांवर येतो. ज्ञानेंद्रियांवर खूप भरोसा असतो, वास्तविक ज्ञानेंद्रिय भरोशाचे नाही. डोळ्याला जे दिसतं ना, ते सुद्धा खरं असेलच असं काही सांगता येत नाही, भास असू शकतो. इथून 11व्या मजल्यावर मी आहे पुण्यामध्ये. 11व्या मजल्यावरून जेव्हा समोर पाहिलं जातं, तेव्हा कोणीतरी जात आहे. पुरुष आहे की स्त्री आहे याचा अंदाज येत नाही, म्हणजे भास आहे की नाही, कोण आहे हे सांगता येत नाही. म्हणजे दृष्टीला सगळं बरोबरच दिसतंय का हो? नाही दिसत ना. झाड दिसतंय, हिरवं कंच झाड आहे, परंतु ते आंब्याचं आहे की कडुलिंबाचं आहे याचा अंदाज येत नाही. म्हणजे काय झालं? तात्पर्य काय आहे? डोळ्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये कळतो हा माझा भ्रम आहे. आणि डोळ्याला फक्त दिसतो हो, ऐकू येत नाही, चव कळत नाही. कळतंय का हो? गंध कळतो का डोळ्याला? नाद येतो का डोळ्याला? म्हणजे ज्ञानेंद्रियांवर आम्ही जे विसंबून आहोत, ते सुद्धा इतक्या विसंबण्याच्या लायकीचे नाही. आंधळ्या माणसाने काठीवर विसंबून राहिलं म्हणजे त्याच्या काठीला लागलेला समोरचा हत्ती आहे की खांब आहे, ह्याचा अंदाज नाही येणार त्याला.
काहीतरी आडकाठी आली एवढं कळेल, परंतु तो हत्ती आहे की तो खांब आहे हे नाही त्याला एकदम अंदाज येणार. आणि म्हणून ज्ञानेंद्रियावर अतिविसंबून राहणं आत्मघातकीपणा आहे. म्हणून आत्म्याचं काय होत नाही, ज्ञान होत नाही. आत्मा ज्ञानेंद्रियांनी कळू शकत नाही, कारण ज्ञानेंद्रियांचं सामर्थ्य अल्प आहे. म्हणून कश्चित धीरा हा प्रत्यगात्मैक्षण आवृत्ती चक्षुः अमृतत्वमिच्छन स्वस्वरूपाचा अनुभवणारा एखादाच धैर्यशील असतो, जो आपल्या इंद्रियांवर निर्भर न राहता स्वरूपाच्या मागे धावतो. आणि मग ते स्वरूप कसं आहे याच्याबद्दलचं वर्णन आज सुरू आहे या श्लोकामध्ये. या मंत्रामध्ये पहिला शब्द होता तम दूरदर्शम, आणि आता आहे गूढ मनुप्रविष्टम. तो जो ईश्वर आहे, तो जो आत्मा आहे, काय ज्याला त्याला जे नाव तुम्हाला द्यायचं असेल, तो आत शिरला आणि सापडत नाही. गूढ आहे, त्याचं आत शिरणं गूढ आहे. ब्रह्मस्वरूपाचं आत शिरणं गूढ आहे, ईश्वराचं आत शिरणं गूढ आहे, आत्म्याचं आत शिरणं गूढ आहे. कशातही म्हणा, गूढ आहे का हो? प्रश्न विचारूया आपण, आहे की नाही? आत्मा आत कसा गेला, ईश्वर आत कसा गेला, याचं उत्तर कोणाला देता येईल का? 1400च्या वर लोक आहेत ऑनलाईन. शोधला कोणाला तर उत्तर सापडू देता शकतो. येईल का? हा, शोधला तर नाही, सापडू शकतो. कसा गेला हे सांगू शकता का? चैतन्यामुळे. केव्हा गेला हे सांगू शकता का? तो गेलेला नाही, आलेला नाही, नाही त्याच्यामध्ये जग आलेलं नाही आहे. नाही 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 नाही, आपला विषय आहे त्यांनी गूढ प्रवेश केलेला आहे. हा. तो प्रवेश कसा केला हे सांगा, हा विषय आहे आपला. भरला गेला की आला घनदाट हा हरी विषय दिसे. नाहीच आहे. हा, भरला घनदाट हरी दिसे, तो गेला नाही आला नाही तिथं आहेच आहे. हो, हे बरोबर, पण कसा कसा हा प्रश्नार्थक चिन्ह आहे. तो कसा गेला हा प्रश्नार्थक चिन्ह आहे. आणि त्याच्याबद्दल सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तो कसा गेला हे आम्ही सांगू शकत नाही. तो कसा गेला, वासनेमुळे गेली. नाही नाही नाही, तो कसा गेला हे आम्ही सांगू शकत नाही. आता उत्तर देऊया आपण. समुद्राच्या पाण्यामध्ये मीठ कसं गेलं सांगता येईल का हो? समुद्राचं पाणी खारट असतं हे मान्य आहे की नाही, मग त्याच्यात मीठ कसं शिरलं हो? त्याचं उत्तर नाही. बर, महापूर आलेल्या महानद्या गंगा, यमुना, नर्मदा एवढं अथांग पाणी घेऊन येतात, त्याच्यानंतर सुद्धा समुद्राच्या पाण्याचा खारटपणा ज्यो की त्यो, मग तो मीठ कधी मिसळतो? त्यांनी मीठ आणलं कुठून? समुद्राने. कुठे गेला होता मीठ आणायला? कोणत्या बाजारात एवढं मीठ मिळतं? अनुर्वाच्य शब्द वापरा म्हणजे लक्षात येतं. हो, सांगतो ना. पहिले मला समजावून सांगायचं आहे की हे कसं गेलं आणि कुठे गेलं हे समुद्राला सुद्धा कळत नाही. समुद्रामध्ये मीठ कसं मिसळलं गेलं हे समुद्राला सुद्धा कळत नाही. आता तुमच्यासाठी प्रश्न विचारतो पुन्हा, उत्तर तुमच्या जवळ नाही आहेत. मी जरी प्रश्न विचारला तरी तुमच्या जवळ उत्तर नाही याची मला खात्री आहे. आकाश घटात कसं शिरलं? केव्हा शिरलं नाही विचारलंय. हा, घट करत असताना शिरलं असं म्हणाल तुम्ही. कसं शिरलं? घटामध्ये आकाश कसं शिरलं? घटात आहेच ते. नाही, म्हणूनच म्हटलं उत्तर देऊच नका त्याचं. भास आहे. घटात आकाश कसं शिरलं, घटात आकाश केव्हा शिरलं याचं काहीही उत्तर नाही आहे. कळतच नाही की केव्हा कसा आकाशाने घटामध्ये लपून प्रवेश केलेला आहे.
हे आम्हाला कळत नाही. अहो एवढं नाही हो आम्ही हुशार, एवढं आम्ही हुशार नाही. आम्ही समजतो तसं, पण तसं नाही. एखादी उत्तर देऊ, अजून एक जरा स्थूल प्रश्न विचारतो. मला माहिती आहे एखादी व्यक्ती आपल्या मनात कशी शिरली हे सुद्धा आपल्याला कळत नाही. एखादी व्यक्ती न कळत आपल्याला आवडून जाते आणि आपण त्या व्यक्तीचाच विचार करत राहतो. न कळत आवडली आपल्याला ती व्यक्ती आणि आपण त्याच व्यक्तीच्या विचारात असतो. तो तिच्या विचारात असतो, ती त्याच्या विचारात असते आणि अचानक ते एकमेकांना आवडून गेलेले असतात आणि मग त्यांना दुसरे विचारच सुचत नाही. त्याला क्लिक होणं असं म्हणतात. कशी आवडली, केव्हा आवडली हे काही कळलेलं नाही, पण मनाने एकदम पकड घेतली. आता जर एखादी व्यक्ती आवडलेली आम्हाला कशी केव्हा आवडली कळायला संधी मिळाली नाही, तर हे तर चैतन्य स्वरूप आहे. हे कसं आतमध्ये शिरलं याचा थांगपत्ता लागणार नाही, म्हणून गूढ शब्द वापरलाय. गूढ मनू प्रविष्ट हे चैतन्य. आकाश घटात कसं शिरलं नाही सांगता येत. केव्हा शिरलं घट करताना, कसं शिरलं जे नाही सांगता येत. तसं त्याच्याही पेक्षा आकाशापेक्षा सूक्ष्म काय आहे, आत्मा आहे. तो देहामध्ये कसा शिरला, हो देहामध्ये शिरला का हो. अजून एक प्रश्न टाकतो, केसाच्या प्रत्येक भागामध्ये शिरला. जर डोक्यावरचा केस आपण उघडून बघितला तर आपल्याला त्रास होतो. म्हणजे केसामध्ये पण चैतन्य आहे. म्हणजे तो नुसता शरीरात शिरला नाही, तो रोमात आहे, केसांमध्ये सुद्धा आहे, नखांमध्ये सुद्धा आहे. म्हणून मग शब्द आहे गूढम तथा अनुप्रविष्टम, म्हणून हे गहन आहे. कसं आहे, गूढ आहे, हे गहन आहे. त्याचं शिरणं अलगद आहे, त्याचं शिरणं माझ्या नकळत आहे. म्हणजे ज्या बुद्धीवर आम्ही एवढा भरोसा ठेवला त्या बुद्धीला सुद्धा कळलं नाही चैतन्य माझ्यात कधी बसलं. अहो ते चैतन्य आहे म्हणून बुद्धीला कळायला लागलं. चैतन्य नसतं तर बुद्धीला ते सुद्धा कळलं नसतं. म्हणून नुसताच तो लपून प्रवेश केला का नाही, तो राहून पण राहिला. त्यांनी प्रवेशही केला आहे, तो राहून सुद्धा राहिला आहे आणि तरी सुद्धा गहनम, तरी सुद्धा तो कळत नाही माझ्यामध्ये आत्मा आहे. हे आपल्या ऑनलाईनच्या सगळ्या लोकांना आता माहिती आहे, तरी सुद्धा तो आहे हे आम्हाला कळत नाही. सांगा कुठे आहे आत्मा? केसांमध्ये आहे का, डोळ्यांमध्ये आहे का, हातामध्ये आहे का, नाकामध्ये आहे का? तुम्ही म्हणाल सगळीकडे आहे, मग आला कसा ते नाही माहित. म्हणून आचार्य म्हणतात गूढ गहन अनुप्रविष्टम प्राकृत विषय विकार विज्ञानही प्रच्छन्न मित्येत. शंकर भाष्यात म्हटलंय प्राकृत शब्दाचा अर्थ आकृती असलेला, प्रकर्षाने ज्याची आकृती आहे, म्हणजे ज्याला रूप आहे त्याला प्राकृत असं. रूप कशाला म्हणतात? उंची, रंग, बुद्धी, लठ्ठ, डोळे, नाक, कान, या सगळ्यांना आकृती असं म्हणतात. या सगळ्यांना रूप असं म्हणतात. म्हणून तो प्राकृत गोष्टीमध्ये आहे. अहो त्याच्यामुळे आकृत झालं. दुसरा शब्द वापरलाय आचार्यांनी प्राकृत विषय. विषय म्हणजे काय हो? विषणवती ती विषय, जे सत्यत्वानी बांधून ठेवतो त्याला विषय असं म्हणतात. म्हणजे काय हो? गावामध्ये असंख्य मुलं असतात, पण हा माझा मुलगा आहे असं वाटतं. सत्यत्वाने एका मुलाने मला बांधून ठेवलं, एका मुलाने मला सत्यत्वाने आकर्षित करून घेतलं आणि मग विचारतात कोणी, तुम्हाला मुलं किती हो? आम्हाला एक मुलगा. एकच मुलगा असतो, पण अख्ख्या जीवाला त्यांनी बांधून ठेवलं असतं माझ्या. एकच मुलगी असते, पण तिने माझ्या जीवाला बांधून ठेवलं. आणि हा मुलगा, ही मुलगी, यांनी जेव्हा मला बांधून ठेवलं तेव्हा ते माझे विषय झाले. दुसऱ्याचे मुलं माझे विषय नाही आहे. माझे मुलं मुली माझा विषय आहे.
दुसऱ्याची संपत्ती माझा विषय नाही आहे. माझे संपत्ती माझा विषय आहे. दुसऱ्याचं घर माझा विषय नाही आहे. माझं घर हा माझा विषय आहे. मग दुसऱ्याचे घर, एक थोडस प्रश्न विचारतो. प्रश्नाचं उत्तर तुम्ही मनातच द्यायचं. दुसऱ्याचं घर माझा विषय का होत नाही हो? कारण ते माझं आहे असं वाटत नाही म्हणून. माझं घर माझा विषय काय होतो? त्याच्यामध्ये मी ममत्वानी अडकलेलो आहे. ममत्वानी अडकल्यामुळे ते माझं आहे असं वाटतं. अहो, त्या घराचा टॅक्स भरतो मी. अहो, त्या प्लॉटची किंमत चुकवली मी. अहो, त्या घराचा मेंटेनन्स करतो मी. आता हा जो सगळा मी आहे, त्यामुळे माझं तयार झालं. या मी मुळे हे माझं तयार झालं. कोणी भावना आहे त्यांनी अनम्यूट करावं गड्या. भावना भावना. हा, माझा मुलगा मला मीपणाने जाणवतो. माझी मुलगी मला मीपणाने जाणवते. माझं घर मला मीपणाने जाणवतं. आणि म्हणून ते मला आकर्षित करतं. त्याला विषय असं म्हणतात. म्हणून सत्यत्वानी जे जाणवतं आणि मला बांधून टाकतं त्याला विषय म्हणतात. विषणवती ती विषया. तिसरा शब्द वापरला आचार्यांनी, विकार. नाशवान बदलणार जे असतं त्याला विकारवान असं म्हणतात. बदलणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विकारवान म्हणतात. नाशवान प्रत्येक गोष्टीला विकारवान असं म्हणतात. आणि जे खरं आहे असं वाटतं पण खरं नसतं, अशा नाशवान बदलणाऱ्या वस्तूला मिथ्या असं म्हणतात. प्राकृत, विषय, विकार. विज्ञानही. विज्ञान कशाला म्हणतात? ते मी आहे या अनुभवाला विज्ञान म्हणतात. विज्ञान म्हणजे सायन्स नव्हे. पुढच्या श्लोकामध्ये विज्ञानची मी सविस्तर व्याख्या तुम्हाला समजावून सांगण्याच्या विचारात आहे. या श्लोकामध्ये विज्ञानची सविस्तर व्याख्या सांगायला वेळ घालवू नये असं वाटतं. ओवी सांगून देतो. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचू हे विज्ञान, येथे सत्यबुद्धी हे अज्ञान, हेही जाण. ज्ञानेश्वरी. आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईल. अशा पद्धतीने ते मी आहे या अनुभवाला विज्ञान असं म्हणतात. प्रच्छन्न मिथ्येत असा तो आहे. तया स्थान आवडे गुढ, न गवे प्रमाणारूढ, शब्द प्रत्यक्षादी मूढ, स्थिरता पाठी. म्हणून ज्याला गूढत्व कधीच उकलता आलं नाही त्याला मूढ म्हणायचं. मूढ शब्दाची काय व्याख्या आहे हो? गूढत्व ज्याला समजलंच नाही तो मूढ. मूढता आणि गूढता या परस्पर विरोधी शब्द आहेत. दोन माणसं कळतात. स्त्री आहे, पुरुष आहे हेही दिसतं. सुंदर आहे, कुरूप आहे हेही दिसतं. पण त्या दोघांमध्ये एकच आत्मा वास करतो एवढं मात्र कळत नाही. त्याला मूढ म्हणतात. दोन जण कळून राहिले. स्त्री आहे, पुरुष आहे हेही कळून राहिले. सुंदर आहे, कुरूप आहे हेही समजून राहिलं. पण या दोघांमध्ये एकच आत्मा आहे हे कळत नाही. उपनिषद आठवा. एकत्व मनुपश्यता. मनुष्याने त्याच्यातलं एकत्व जाणलं पाहिजे. हे एकत्व गूढ आहे हे ज्याला कळत नाही तो मूढ आहे. एक सुंदर वाक्य सांगतो. मुढापुढे गुढाची उकल व्हायचीच राहते म्हणून तो मूढ असतो. मुढापुढे गुढाची उकल व्हायचीच नाही, होतच नाही. राहे बुद्धीचे कपाटी, वरी मन चित्ताची थाटी, मार्गी काम क्रोध वहिवाटी, पूर्वा पारची.
प्रकृती विषय यांच्या आकृतींना सत्य मानल्यामुळे भ्रांत जीव त्यांच्या आकर्षणामध्ये रमतो. म्हणून विषय, याला विषय असं म्हणतात. ज्याच्या आकर्षणात आम्ही रमतो त्याला विषय असं म्हणतात. कशाच्या आकर्षणात रमतो माणूस? ढिगाऱ्यांमधून पॉलिथिनच्या पिशव्या गोळा करून न्यायच्या, त्याच्याही आकर्षणात काही लोक रमतात. बाहेर फेकलेल्या वस्तू घेऊन जायच्या, भंगाराच्या आकर्षणामध्ये सुद्धा लोक रमतात, त्याला विषय असं म्हणतात. मग तुम्ही म्हणाल आम्ही नाही हो भंगाराच्या आकर्षणात रमत. भंगाराला त्यागलं हाही आकर्षणाचाच भाग आहे. नको म्हणून सोडला ना, पाहिजे म्हणून ठेवणं असो की नको म्हणून सोडणं असो, सोडलेल्या वस्तूची आठवण असणं हा संघाचाच भाग असतो. म्हणून याला विषयाकर्षण असं म्हणतात. आम्ही नाही ठेवत एवढं, आम्ही फेकून देत असतो. कशाला सांगायचंय? सांगावंसं का वाटतंय? फेकून सुद्धा सांगावंसं का वाटतंय? मी 2,000 रुपये महिन्याची नोकरी सोडली कारण मला 5,000 रुपये महिन्याची नोकरी मिळाली. 2,000 रुपयाची सोडली हे सांगावंसं का वाटतंय? मी हे सोडू शकतो असा आकर्षण निर्माण झालं, स्वतःच कर्तृत्वाचं आकर्षण आहे. म्हणून विकार, नश्वरता आणि बदल यांच्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा म्हणजे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. पण काम, क्रोध, अहम अधिष्ठानाकडे वळता वळू देत नाही. आणि म्हणून शब्द वापरला गूढ मनु प्रविष्ट. आतमध्ये तो शिरतच नाही, या कामक्रोधाच्या लोभ मोहाच्या चक्कर मध्ये फिरत राहतो. गूढ मनु प्रविष्ट, बुद्धिरूप गुहेमध्ये. पुढचा शब्द सांगतो, गूढ मनु प्रविष्ट. आता प्रवेश तर केला, आता तिथे तो राहतोय. गुहाहितम, बुद्धिरूप गुहेमध्ये आत्मा गुप्तपणे लपला आहे, हे आम्हाला कळत नाही. यो वेद निहितम गुहायाम परमे व्योमान, तैतिरीय उपनिषद. तो आत्मा बुद्धिरूप गुहेमध्ये लपलेला आहे, हे आम्हाला कळत नाही. कळलं तर काम झालं, नाही कळलं तर काम झालेलं नाही. सिंह गुहेमध्ये दडून बसलाय आणि त्याने आवाजच नाही केला, डरकाळीच नाही फोडली. आम्हाला कळेल का हो? आम्ही सहजच त्या गुहेमध्ये चक्कर मारू, आम्हाला काय नाही सिंह दडून बसलाय म्हणून. पण जर त्यांनी डरकाळी फोडली, जर त्यांनी आरोळी ठोकली, तर जीव मुठीत घेऊन आम्हाला भरधाव पडायची वेळ येईल. धूम ठोकू आपण. म्हणून बुद्धिरूप गुहेमध्ये असलेला जो चिदाभास आत्मा, आत्म्याचा भास, जो बुद्धिरूप गुहेमध्ये लपलेला आहे, त्यांनी जर निश्चय रूपी आरोळी ठोकली की मी ब्रह्म आहे, तर माईक जगतातल्या सगळ्या गोष्टी धूम पळ ठोकून पळतील. माईक पणच पळून जाईल पूर्ण. जर बुद्धिरूप गुहेमध्ये असलेला चिदाभास रूप आत्म्याने जर आरोळी ठोकली मी ब्रह्म आहे म्हणून, तर अख्खं माईक जगातलं माईक पण धूम ठोकून कुठल्या कुठे पळून जाईल. घड्याळ बघायला प्रकाश लागतो की नाही हो? घड्याळ आधिभूत आहे, प्रकाश किरण अधिदैव आहे.
आणि डोळा अध्यात्म आहे. आपल्याला माहिती असेल, अधिभूत, अधिदैव आणि अध्यात्म. ताप नका पाहू, फक्त अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय आणि अध्यात्म म्हणजे काय ते बघा. तसं कारण भगवद्गीतेने अधिभूत, अधिदैव आणि अध्यात्म शिकवलाय. अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप, आध्यात्मिक ताप दासबोधात सांगितले. आता आपण गीतेच्या संदर्भात सांगतोय अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय आणि अध्यात्म म्हणजे काय. म्हणून बुद्धीने सुद्धा काही बघायचं असेल तर तिला सुद्धा टॉर्च लागतो. दिव्याच्या प्रकाशामध्ये, आरशामध्ये, सूर्यकिरणाच्या प्रकाशामध्ये आपल्याला आपला चेहरा पाहता येतो. तसा बुद्धीत सुद्धा आत्मप्रकाश आहे. म्हणून बुद्धी काम करते, निर्णय घेते. बुद्धीत असलेल्या आत्मप्रकाशाला चिदाभास असे म्हणतात. काय पाहते होती बुद्धी? हा शत्रू आहे म्हणते, हा मित्र आहे म्हणते, हा पापी आहे म्हणते, हा पुण्यवान आहे म्हणते, हे कर्तव्य आहे म्हणते, हे अकर्तव्य आहे असं म्हणते. हे बुद्धी ठरवते. कारण बुद्धी आतमध्ये प्रकाशक आहे, बुद्धी प्रकाश्य आहे. प्रकाश्य कधी प्रकाशकाला बघू शकत नाही, पण प्रकाशकाशिवाय प्रकाशाला प्रकाशता येत नाही. त्या प्रकाशत्वामध्ये जो एकरूप होतो, त्या प्रकाशकत्वामध्ये जो एकरूप होतो त्याला आत्मा कळतो, त्याला आत्मा कळतो. आणि तो आत्मा मला अनुभवता आला पाहिजे. आत्मदेवा जेथे वसती, पुढे देहत्रयांची भोवती, राग लोभादी रोखिती निश्चये वाटा. या आत्मदेवांकडे जेव्हा जातो त्यावेळेला देहत्रय, 3 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. त्या 3 देहांच्या भोवती आत्मा आहे. आता त्या आत्म्याकडे जायचा विचार आला की राग लोभादी, काम क्रोधादी विकार आम्हाला पुन्हा बाहेर खिचून आणतात आणि बाहेरच्या जगाकडे पुन्हा रमायला लावतात. माझ्या सुनेसारखी सून नाही, किंवा अशी सून कोणाला न मिळो. दोनही प्रकारचे वाक्य बहिर्गामी झाले की नाही, सुनेचा विचार करणारे झाले की नाही, मग आत्म्याचा विचार झाला का? हे रागलोभ मला आत्मस्वरूपाकडे आतमध्ये वळूच देत नाही. आणि श्री गुरु सांगतात, पर्वतोनी पाठीमोरे ठाके, आपण या आपण ते देखे. लोक विचारतात, मला प्रश्न विचारतात, किती वेळ साधना करायची? तुम्ही आम्हाला साधन दिलेलं आहे करायला, मग आता आम्ही साधन किती वेळ करावं असं लोक विचारतात. सांगतो मी त्यांना, 15-20 मिनिटं करा, एकदा करा, 2दा करा. पण आता खरा प्रश्न विचारतो, तुम्हाला सांगितलं की जा, रामरावांना शोधून आणा, जा आणि रामरावांना शोधून आणा असं सांगितलं, तर तुम्ही मला काय प्रश्न विचाराल? किती अंतर जाऊ विचाराल? केव्हा परत येऊ विचाराल? किती वेळ चालत राहू असं विचाराल का? रामराव सापडेपर्यंत जायचंय. रामराव सापडल्याशिवाय जाणं थांबवायचं नाहीये. मग किती वेळ साधना करायची? पर्वतोनी पाठीमोरे ठाके, तुम्ही नाम दिलं, साधन दिलं,
देखत खेव ओळखे कुठपर्यंत साधना करायची आहे त्याला ओळखलं पाहिजे. रामरावांना घेऊन या म्हटल्यानंतर रामरावाच्या खूणगाठा म्हणजे परोक्ष ज्ञान सगळं मला असलं पाहिजे. रामराव अशी आहे अशी आहे अशी आहे उंच आहे ठेंगणे आहे काळे आहे गोरे आहे असे असे कपडे घातलेले आहे असे असे शिकलेले आहे. परोक्ष ज्ञान रामरावाबद्दलचं परोक्ष ज्ञान झालं. आणि मग तेच रामराव आहे. देखत खेव ओळखे ते वस्तुगामी तो मी आहे अशी ओळख पटेपर्यंत साधन करायचं असतं. किती वेळ आम्ही साधना करायचं झालं गुरूंनी सांगितली केली आम्ही तेवढ्या वेळ आमचं काम झालं. अरे कसं काम झालं. जी गोष्ट शोधायला तुला पाठवलं होतं ती मिळाली नाही तर तुझं काम झालं कसं. आजची साधना झाली असं म्हणतात. अरे बाबा ती साधना ते प्राप्त होईपर्यंत तुला करायची. मग त्याचा ध्यास लागावं की नाही याला साधना ध्यास असं म्हणतात. पण तसं नाही. वर्गात जायचं पण पिरियड मध्ये लक्ष ठेवायचं नाही. पटावर हजर अभ्यासात गैरहजर. साधना केली टिक. ते नाही का सरकारी कर्मचारी मस्टरवर सही करतात. मस्टर रोलवर आलो किंवा थंब देतात आजकाल आलो. मग आतमध्ये काम करतो की नाही हे पाहायचं नाही. होत ना मी ऑफिसमध्ये दॅट्स ऑल. असं साधन होत नाही. यांनी आत्मप्राप्ती होत नाही. म्हणून गुहाहितम त्या बुद्धीने आरोळी ठोकली पाहिजे मी आत्मा आहे. आणि बुद्धीच्या आरोळीला निश्चय असं म्हणतात. बुद्धीच्या आरोळीला निश्चय असं म्हणतात. गुहेमध्ये लपलेल्या सिंहाने जर डरकाळी फोडली त्याला गर्जना म्हणतात. तर डरकाळी पण नाही म्हणतात. वाघाची डरकाळी आणि सिंहाची गर्जना. वाघाची डरकाळी सगळेजण घाबरतील त्याच्या डरकाळीला वाघाच्या पण सिंह नाही घाबरत. सिंहाची गर्जना सिंहाने आवाज काढला तर वाघही पळून जात. हा म्हणून वाघाची डरकाळी आणि सिंहाची गर्जना. बुद्धीचा निश्चय. मनाची डरकाळी. साधना करू 4 दिवस होते 5व्या दिवशी बंद पडतो. पण बुद्धीने एकदा निश्चय केला की मी ब्रह्म आहे तर मग कुठल्याही माईक वातावरणामध्ये सुद्धा त्याची ब्रह्मवृत्ती खाली नाही घसरत. त्याची ब्रह्मवृत्ती खाली घसरत नाही. लक्षात. परमपूज्य डॉक्टर काकांची प्रकृती चांगली नाही आहे. परमपूज्य डॉक्टर काकांना कोल्हापूरला ऍडमिट केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या शिबिरार्थींना काकांची भेट होण्याची शक्यता नाही आणि नाहीच. कोणी जाताना हॉस्पिटललाही चक्कर मारू नये असं चौगुले सरांचं सांगणं आहे. आणि काका जर घरी आलात तर त्यांना घरी येऊन भेटू नये हेही सांगणं आहे. पण एवढ्या आजाराच्या स्थितीमध्ये सुद्धा मी ब्रह्म आहे या वृत्तीला फाटा जात नाही. याला डरकाळी याला गर्जना असेल याला सिंह गर्जना असेल. त्यामुळे तुम्ही तिथे सलाईन लावा हॉस्पिटलला ठेवा की घरी ठेवा मी ब्रह्म आहे. आणि त्यांच्या या वृत्तीला सहजता आली असते. साधकाला ही वृत्ती मेंटेन करायची असते. ज्याला मेंटेन करायची असते त्याला नेहमी त्रास असतो. आणि ज्याचा तो स्वभाव होऊन जातो त्याला काहीच नाही करावं लागत. मध्यमवर्गीय माणूस असतो त्याला आपण श्रीमंत आहे असं दाखवायचं. मग ज्या वेळेला घरी पाहुणे येणार असतात त्यावेळेला मग खाली
सतरंजी जी अंथरली असते त्याऐवजी गालिचे टाकले जातात. सोफा सेटवर बसण्याचे आसन बदलले जातात. अशा अनेक 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 गोष्टी कराव्या लागतात. मग तो गेला की पुन्हा ते सगळं काढून ठेवायचं, नाही तर खराब होईल, मळेल, मग नवीन वाटणार नाही, महागडं आहे असं वाटणार नाही. मेंटेनन्स मध्ये नेहमी त्रास आहे. पण जो मूळचा श्रीमंत असतो, राजा, त्याच्या घरी श्रीमंती आणि वैभव लोळण घेत असतं, त्याला कोणी आल्यानंतर काही करावं नाही लागत. तो रोज जसं असतो तसंच राहतो. तो वैभव संपन्नच असतो. म्हणून मी ब्रह्म आहे या वृत्तीला मेंटेन करण्यासाठी साधकाला त्रास आहे. कारण ती वृत्ती माईक वस्तूंकडे आकर्षित झाली तर मी ब्रह्म आहे याचा विसर पडतो आणि माईक वस्तू सत्यत्वाने माझ्या आहेत असं वाटायला लागतं किंवा माझ्याजवळ असाव्या असं वाटायला लागतं. पण डॉक्टर काकांना असं काहीही करावं लागत नाही. त्यांची ब्रह्मवृत्ती सहजतेने टिकलेली असते, मेंटेन नाही केलेली. मेंटेनन्स इज डिफरंट थिंग आणि ओरिजिनॅलिटी इज डिफरंट. फेशियल पावडर आणि हे सगळं लावून सौंदर्य मेंटेन करणे हा वेगळा भाग आणि मूळचं सौंदर्यवती असणं वेगळा भाग. चंद्राला आपलं सौंदर्य मेंटेन नाही करावं लागत. नद्यांना आपलं सौंदर्य मेंटेन नाही करावं लागत. जंगलांना आपली सुंदरता मेंटेन नाही करावी लागत. ओरिजिनॅलिटी आहे. तसं सिद्ध आणि सद्गुरूंना आपली ब्रह्मरूपता मेंटेन नाही करावी लागत. ती सहजता असते आणि त्या सहजतेचं सुद्धा त्यांना जराही सोयरसुतूक नसतो. ही सहजता ऐसी तिचीही ऐशी तैशी तीही न पडो माशी आनंद भोजनी. काकांची 31 तारखेनंतरची ऍडिशनल एक ओवी आहे फक्त कॅलेंडर मध्ये, ती ही आहे. म्हणून ज्याच्यावर नजर पडली त्याला पाहण्यापेक्षा ज्याच्यामुळे नजर तिकडे गेली त्याला बघावं. ज्याच्यावर नजर गेली त्याला बघणं म्हणजे बहिर्गामी वृत्ती. ज्याच्यामुळे नजर गेली त्याला बघणं म्हणजे अंतस्थ वृत्ती. इथे मला जाता आलं पाहिजे. म्हणून कसं जाईल हो तिथे? गुरु अंजने विनती आकळेना. हो, गुरु अंजनी विण हे आकळेना. बरं वाटतंय. अतिशय मोलाचा विषय. 140चा आकडा समोरच आहे. गुरु अंजने विण ते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. गुरु अंजने विण ते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. हा मीपणा मोठा आडेल. हा मीपणा खूप आड येतो. जुने ठेवणे मीपणे आकळेना. या मीपणाला धरून चाला तर आमचा घात आहे. आणि या मीपणाला जर सोडून दिलं तर गुहाहितम, आतमध्ये असलेला आत्मा मला कळणार आहे. आतमध्ये असलेला आत्मा मला कळणार आहे. आणि म्हणून मीपणा अत्यंत घातक आहे. हा मीपणा अतिशय घातक आहे. बुद्धिरूप गुहेमध्ये आत्मा गुप्तपणे लपलेला आहे. हे मला कळत सुद्धा नाही. तो जर अलगद येतो तर त्याला अलगदच धरावं लागेल ना. त्याला अलगद कसं धरणार? या आत्म्याला अलगद कसं धरणार? बुद्धीच्या तो मी आहे असं धरणार.
कसं धरणार? तो मी आहे असं धरणार. तो मी आहे हे गुरूंनी सांगितल्याशिवाय समजणार नाही, शब्दांनी कळणार नाही. हे इतकं सोपं नाही, अति सूक्ष्म आहे आणि सूक्ष्माती सूक्ष्म आहे. बुद्धीने जर मी ब्रह्म आहे असा ठाव घेतला असेल तरीही चिदाभास आत्मस्वरूपाशी ऐक्य पावल्यानंतर बुद्धी विराम पावते. तिथे बुद्धीला प्रवेश नाही. आता या गुहेबद्दल मी बोललो होतो, त्या गुहेला 3 देहांच्या आतमधली गुहा असा शब्द वापरलाय किंवा पंचकोशाच्या आतमधली गुहा असं म्हटलं. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, या 5 कोशांच्या आतमध्ये आत्मा आहे. म्हणजे किती कठीण आहे हो. अभिमन्यूचं चक्रव्यूह. आता आम्हाला जर ते सोपं करून घ्यायचं असेल तर 3 देहाच्या आतमध्ये आत्मा आहे असं म्हणा, म्हणजे 5चा आकडा 3 झाला. फरक काही पडलेला नाही, परिस्थितीत काही फरक नाही पडलेला, फक्त स्थूल सूक्ष्म कारण 3 देहाच्या आत आत्मा आहे असं म्हणा, नाही तर 5 कोशांच्या आहे आत आत्मा आहे असं म्हणा. तो आत्मा आत आहे एवढं नक्की आहे. आता एका महिलेने उत्तर दिलं होतं, तो आतही आहे बाहेरही आहे, ते उत्तर इथे अभिप्रेत नाही. गुहाहितम. आणि मग पुढे उद्या आहे गौहरेष्टम. गौहरेष्टम कसं सांगायचं? गुहाहितम सांगणं झालं आम्हाला. माझी नजर पडते ज्या त्या वस्तूकडे न बघता, ज्याच्यामुळे ती नजर पडते त्याच्या तो आत्मा आहे. तत्रोपलभ्यमानत्वात्, या प्रकाशत्वात तो लाभतो. आचार्य भाष्यात भगवत पूज्यपादांनी सांगितलंय तत्रोपलभ्यमानत्वात्. तो तेव्हा सापडणार आहे, नाहीतर सापडणार नाही आहे. उद्या या मंत्राचा आणखीन राहिलेला भाग घेऊन आपण हा मंत्र पूर्ण करू. उद्या गौहरेष्टम पासून या मंत्राला आपण काय करूया, प्रारंभ करूया. तत्पूर्वी तुम्हाला सांगायचंय, श्रुती स्मृती स्वाध्याय मंच नावाने आपला सुट्टीनंतर, शिवगडच्या अभ्यासक्रमाची सुट्टी राहील आता याच्यानंतर, उद्या आपला उपनिषद राहील, परवा भगवद्गीता राहील, आणि मग आपण सुट्टीचं जाहीर करू किती दिवस राहणार आहे ते ग्रुपवर सांगितलं जाईल. सुट्टीनंतर श्रुती स्मृती स्वाध्याय मंच असा कम्युनिटी ग्रुप तयार होईल आणि त्यामध्ये अनाउन्समेंट शब्द येईल. त्याला टच केल्यानंतर आपल्याला आपला ग्रुप येईल. त्या ग्रुपला टच केलं की लिंक येईल. लिंकला टच केलं की तुम्ही गुगल मीटवर जॉईन होऊ शकाल. आज 142 लोकांपर्यंत, म्हणजे 148 किंवा 150 पर्यंत संख्या झालेली आहे. हे समजणार नाही म्हणून सारखं सारखं सांगतोय. आपण 150च्या जवळ पोहोचलेलो आहोत. हे शिकून घ्या आणि सुट्टीनंतर मात्र अशा पद्धतीने आपल्याला प्रवास करायचा आहे. चौ लक्ष्मी पानट पुढे, पुण्याची लक्ष्मी पानट आपल्याला शिवगडला हे समजावून सांगणार आहे. 2 वेळ नाही 4 वेळ समजावून सांगेल, आपल्याकडनं करवून घेईल. एका वेळी सगळ्यांसमोर त्याचं आपल्याला ती प्रत्यक्ष प्रॅक्टिकल सांगेल. तिच्यासाठी खूप चुटकी सारखी गोष्ट आहे. ती त्या क्षेत्रातली बॉस आहे, त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे तिच्याजवळ. ती आपल्याला सहज समजावून सांगेल. आणि मग सुटीनंतर स्वाध्याय मंच, श्रुती स्मृती स्वाध्याय मंच क्लिक करून आपण जॉईन होणार आहोत. उद्या आपण सकाळी पुन्हा इथे जॉईन होणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर काका जरी ऍडमिट असले तरीही त्यांना शिवगडला येताना कोणी भेटायला कोल्हापूरला थांबू नये. चौगुले सरांचा आवर्जून सांगणं आहे. त्यांनी ग्रुपवर मेसेज पण तसे स्वतः टाकलेले आहेत. ते मी शिबिर ग्रुपवर सुद्धा टाकलेलं आहे. आणि कोल्हापूरला भेटू नये दवाखान्यात. या व्यतिरिक्त ते मुरगुडला जर आले असतील तोपर्यंत, तर मुरगुडलाही कोणी घरी जाऊन भेटू नये.
काकांच्या भेटी करता काकांनीच जर योग आणला आणि शिवगडला आले तर, नाहीतर आपण भेटीशिवाय राहण्याची तयारी करावी. एवढी मानसिक तयारी सगळ्यांनी करून शिवगडला यावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आजचा विषय या ठिकाणी थांबवतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो, रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण